हॅलो नमस्कार, मी सुराली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मित्रांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहात? मी आलेले आहे वरती. हां, जसं मी तुम्हाला काल शेअर केलेलं होतं की मी मुलांच्या रूममध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं अस्तव्यस्त होतं, किती कचरा किती घाण निघाला. कालचा व्हिडिओ ना पोरांनी पण बघितलेला होता. आज पोरं आलीच नाही तिकडं. सगळं जैसे ते आहे, सगळं व्यवस्थित, सगळं क्लीन आहे. सुद्धा काहीच विस्कडलं नाही. सगळं छान मस्त ठेवलेलं होतं. कारण का त्यांना कळलं काल की बाबा आपण किती उलामल्या करतो की मम्मीला त्रास होतो. तुमचे दादा आलेले तिकडे, बघूया काय करायला लागलाय. त्यात कशाला टाकायला लागलाय. झाडं सध्या दादांच्या डोक्यावर आहे ना, झाडांचं वेड चढलेलं आहे. ही जी झाड आहे ती ना, ही एका मोठ्या कुंडीत करा. त्याला धड फुल पण येत नाही, काय नाही. कसलं शो आहे काय माहीत. काय पण शोला हल्ली वापरले जातात. मला कालच कमेंट आलती जेव्हा मी दाखवलं ना की ताई हे जे आहे हे काय घातलेलं आहे, तर हे काटे आहे, याला पोतं, त्याला भटकार काहीतरी म्हणतात बघा जुनी लोक. परवा आपण झाडाच्या ठाप्या तोडून आणलेल्या होत्या, त्या आज इथं लावलेल्या आहेत. हे एवढा दिवस का लावलेलं नाही, कारण आता आम्ही आमच्या पद्धतीनं करतो ते शेअर करते. आता बघा, यूट्यूबच्या आधीच माझ्या दारात भरपूर सारी झाडं होती. ते काय लावणं म्हणा, रिपॉटिंग म्हणा, जेवढं काय आम्ही केलेलं होतं ते सगळं यूट्यूबच्या आधीच आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत नाही की बाबा कुठलं झाड आणल्यानं आम्ही कशा पद्धतीने लावलं, काय केलं, किंवा ज्या ठाप्या आहेत, ढाळ्या आहेत, वेली लावायचं म्हणा, काय कसं लावलं हे तुम्हाला काही शेअर झालं नाही. कारण का ते सगळं ऑलरेडी आपल्याकडे आधी होतं. पण आता इथून पुढे ह्या घरात जे काय मी लावेन ते मी तुम्हाला शेअर करेन. एक म्हणजे ठापे जेव्हा आणतो ना आपण, कमीत कमी ते अंगठ्या एवढे जाडीचं तरी असावं अंदाजे. त्याच्यापेक्षा कमी असेल तरी पण चालेल, पण अंगठ्या एवढं तर मिळालं तर बेस्ट आहे. ते ना पाण्यामध्ये टाकायचं. आता उन्हाळ्यात जेव्हा झाडं लावतो तेव्हा करायचं आहे हे. पावसाळ्यात वगैरे एवढं जास्त टेन्शन नाही, पण उन्हाळ्यात असतं. आणि मग 1-2 दिवस पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आणि मग 3ऱ्या-4थ्या दिवशी ते काढून मग ते आपल्याला जमिनीमध्ये लावायचं असतं. जेणेकरून बघा त्याला जमीन आणि त्याची ओल हे दोन्ही मॅच होतं आणि मग मुळ्या पण लवकर फुटतात, वरून पण फुटून येतं. पूर्ण वाळण्याचे चान्सेस नसतात. 100% तुमचं जे काय म्हणजे झाड आहे ते येणार म्हणजे येणार. आता हे माझ्या पद्धतीनं आहे ते मी शेअर केलं. दुसरी गोष्ट, परवा का भेटाल तर की अगं ताई उन्हाळ्यामध्ये झाडं लावू नको, येत नाहीत. पण आपल्या आधीच्या घरातली जेवढी झाडं होती ना त्यातली बऱ्यापैकी मी सांगेन 50% झाडं जी होती ती मी उन्हाळ्यातच लावलेली होती. कारण पावसाळ्यात तेवढं आम्ही बाहेर पडत नव्हतो, काही एवढं सुचत नव्हतं आणायचं वगैरे. कप्पी, तुझी कप्पी वे. हे अजून एक मासे कुठून आणलेले आहेत बघा, गप्पी फिशेस. काही दिसत पण नाही ते मासे नीट, फक्त दिसतात का. त्यांना पाणी कसं लागतं. पाणी बदलायचं नाही, पण ते कसं बदलायचं. मासे काढले की जातील वाहून. मी ना घाम पडेपर्यंत हे सगळं धुवून काढलं. हे धुवून काढण्याचं कारण सांगते. एवढं वाईटूळ आलेलं होतं ना, मोकळाय ना हे भरपूर सारं. अक्षरशः असं म्हणजे बाहेर खाली गेल्यानंतर ना डोळ्याला दिसत नव्हतं, एवढं मोठं वाईटूळ होतं. नशीब सगळ्या खिडक्या दारा बंद होती म्हणून, वरचं पोर्च वगैरे सगळं बंद, नाहीतर मग आणि सगळं घर पूर्ण भरलं असतं. जसं आहे मोकळी जेवढी हवा किंवा मोकळं जेवढं वातावरण, तेवढं एक मात्र आहे की वाईटूळ. या दिवसात वाईटूळ भरपूर येतात. एवढं भयानक वाईटूळ आलेलं होतं. शिवानीने तिकडून पाईप लावून तिकडून तिनं धुवून घेतलं आणि आम्ही इथून धुवून घेतलं. तुमच्या दादाने एक घोळ केलता. मी सांगितलेलं इथं ना एक नळ काढा. ते म्हटले कशाला सगळीकडे नळ तिकडं ह्याच्यात बाथरूममध्ये आहेत, वॉशिंग मशीनला आहे, खालच्या बाथरूममध्ये आहे, बाहेर आहे, वरती आहे, किती नळ काढणार आहेत. म्हणून त्यांनी काय केलं, नळ काढलेले नाही. तिथं जर नळ काढला असता तर प्रॉब्लेम नव्हता. मग आता खालनं पाईप जोडून पुन्हा वरती घेतलं, तिकडून इथून घेतलं, ह्या ह्याच्यातून तिकडून इकडं आणि इकडून तिकडं दोन्ही पोरचे जे होते ते धुवून काढलेले. असो, आता देवघराचे कपडे जे आहेत ते धुतलेले आहेत, ते पहिला वाळत घालते. म्हणजे चांगल्या टायमिंगला धुतले. हो, एक दिवसभर ना जेवढं करेल तेवढं चालूच असते. म्हणजे एक झालं की एक कामं पुढे येतात. पण आता काय करायचं आम्हाला, हे जे आहे ना आता पिटी भरून घेतलेले आहे, तर पाणी जे आहे ते आम्ही तिथे सोडणार. आज ना नदीचं पाणी आलेलं होतं, त्यामुळं सगळं आम्ही हे केलं. बोरच्या पाण्याला काय प्रॉब्लेम आहे सांगते तुम्हाला मी. बोरच्या पाण्याचं ना सगळीकडे खारं डाग पडतं आणि पेटीमध्ये सुद्धा बोरचं पाणीच लागतं नियमानं, पण आम्ही बोरचं पाणी सोडत नाही. तिथं सुद्धा आपलं नदीचंच पाणी होतं, ज्या पाण्यामध्ये क्षार अजिबात नसते. आणि जेव्हा क्षार नसलेलं पाणी सोडताना तर पीटी जी आहे तुमची, म्हणजे हा जो फिश टँक आहे ना, हा टोटली क्लीन राहतो, टोटली क्लीन. अन्यथा बोरचं जर पाणी सोडलं, जरा पाणी बाहेर आलं ना, सगळे डाग उमटतं, सगळी पेटी खारट होऊन जाते.
पप्पा मम्मीनं आपल्याला तो मोठे खडी घेऊन दिली नाही का तिकडचं. काय पेटीच सेटअप झाला असता माहिती काय. छे मम्मी छे. पप्पा सगळं घाण दिसाले सगळं. वॉटरफॉल तयार केलाय. तर जाते वरती, तुम्हाला वरती दाखवते काय काय चालू आहे या लोकांचं. अजून पण चालू आहे. इथनं झालं की तिथं, तिथनं झालं की तिथं. पण हो, जाताना लाईटी बंद. तुमचे दादा फार दंगा घालतात. बस फक्त एकच, खूप गोंधळ घालतात. लाईट ठेवायची नाही म्हणतात. आता उन्हाळ्याचा दिवस आहे बघा. हा आहे संध्याकाळचा आमच्या एरियातला व्ह्यू. अखंड वर्ष, सव्वा वर्ष, एक सलग लागोपाठ काम, आणि त्यामध्ये आता कुठेतरी एक आपण म्हणतो ना गोल्डन चान्स सुट्ट्याचा आला. पण ते कशाचं काय, ज्यांना कामाची सवय असते ना त्यांना बसून वेळ जात नाही आहे. त्यामुळं मग ते उद्योग चालू. आणि असं म्हणलं जातं की बघा, दुसऱ्याला पैसे देऊन आता हे करण्यापेक्षा सुट्टी आहे ना, तर माझा आपलं म्हणतात ना, आपलं पैसे जे आहेत ते वाचवणं म्हणजे कमवण्यासारखं आहे. त्यामुळे दादाचं सुरू आहे आता. राहिलेलं आम्ही देणार होतो दुसऱ्या कोणाला हे काम ते काम, पण ते सगळं दादाच करत आहेत. त्या सुट्टीचा फायदा करून घेत आहेत. त्याच्यानंतर बनवलेले आहेत पोहे. पोहे कशासाठी बनवलेले आहेत, तर सगळेजण आम्ही जेवलेलो होतो लेट, त्याच्यामुळे कुणालाही भूक नव्हती. त्यामुळे मग आपलं एक चुटरपुटर म्हटलं काहीतरी बनवावं. पोहे बनवले. पण पोहे बनवताना एक गोंधळ मात्र ना, की मला ना कांदा टाकायचंच लक्षात नाही गडबडीमध्ये, कारण माझ्या हातात तेव्हा फोन चालू होता. आणि त्या ह्याच्यात ना मी बिन कांद्याचेच पोहे बनवले. त्याच्यानंतर पुन्हा लक्षात आल्यानंतर मग चूक दुरुस्ती केली. 7:15 वाजलेले आहेत. आम्ही निघत आहोत. एक तर म्हणजे आपल्या आधीच्या घरी पण जाणार आहे. काही वस्तू 1-2 राहिलेल्या आहेत त्या पण आणायच्या आहेत. 1-2 पार्सल आलेले आहेत ते पण आणायचे आहेत. आणि सोबत आपले कारपेंटर पण बघायचे कुठं आहेत काय आहेत. आता मी चाललेले आहे गांधीनगरला. तुम्ही म्हणताल गांधीनगरला का, कशासाठी, तर आपण म्हणजे आपलं मटेरियल शिल्लक राहिलेलं होतं. आपल्या कारपेंटरला सांगितलेलं होतं शू रॅक बनवून द्या, जे आपण लाकडी बनवतो बघा, बाहेरच्या साईडला होईल. सनमायका वगैरे जे काय मटेरियल वगैरे भरपूर शिल्लक आहे. पण काय प्रॉब्लेम आहे काय माहीत, बरेचसं काम जे आहे ते अजून राहिलेलं आहे. जसे दरवाजे वगैरे तुम्हाला परवा दाखवलं. आणि कारपेंटरच गायब आहेत. कुठे आहेत काय माहिती. तिच्या घराकडे जाऊन बघावं लागेल. आम्ही पण नाही एवढी ही केली चौकशी वगैरे, विचारलं नाही, फोन नाही, काय नाही. त्यामुळे बघूया आता आहेत का बाहेरगावी आणि कुठली कामं घेतलेली आहेत तिकडे गेलेले आहेत, मग ते बघणार. आणि मग तसंच छोटंसं का विना शू रॅक आणणार आहे. कारण का ते त्या चपला वरती दिसतात. खूप कमेंट आलेले आहेत ते पहिला हलव, ते काढ, ते बरोबर दिसत नाही आहे, असं तसं है ना. आम्ही जातो बाबू ना, पटकन येतो बस. आता खाऊ निम्मा खाल्लं ते ना, खाल्लं. टॉम्या करताना चप्पल किती थडपड होत्या माहिती का. खुश होते लगेच बाहेर चालली की माणसावरून. हा कशी फुटली रे कोणाची, माझी. काय ताई बेलाचं झाड लाव म्हणून कमेंट होते. हे बघा बेलाचं झाड आहे. हे किती वर्षापूर्वीचं आहे आपलं. माझ्या मते 6 वर्ष झाले ना तिकडं आलेलं लावलेलं. 7 तुला काय माहित रे बाबा, 7 आणि 6 करतोय. चल शिरू जाऊया. आलो काय आम्ही, लगेच येतो. भाजी घेऊन येतो, भाजी घेऊन. तर चप्पल स्टँडमध्ये लाकडी स्टँड जे आहे ते काही उपयोगाचं ठरणार नाही असा आम्ही विचार केलेला होता. कारण का सांगते मी, की आपला जो पोर्च आहे ना तो उंचीला भरपूर आहे. आणि पावसाचं पाणी जे आहे ते डायरेक्टली उंबऱ्यापर्यंत येऊ शकतं, कारण हाईट भरपूर आहे आपल्या पोर्चची. त्यामुळं मग जर तिथं काही असं बाकीचं ठेवलं तर लवकरच खराब होणार. लोखंडी जरी ठेवलं तर ते गंज लागणार. आणि ओपन लोखंड नको आहे, बंद दिसतं पाहिजे होतं. मग आता पर्याय काय, तर प्लास्टिक. आम्ही प्लास्टिकचे बघितले. आता तुम्हाला मी ते शेअर करत आहे. मी कुठेही जाऊ दे खरेदीला, एकच्या जागी 2-3 वस्तू जर आवडल्या पटल्या तर त्या पण मी शेअर करत असते. ते तेवढ्यासाठीच करत असते की बाबा मी नाही राहू दे
कुठली वस्तू घ्यायची, पण ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना माहीत नाही, कारण कमेंट खूप असतात नवीन ताईंच्या म्हणा, जवळच्या अमुक अमुक वस्तू ताई कुठं मिळेल, काय मिळेल, अशा कमेंट भरपूर असतात. त्यासाठी जेव्हा कधी जाईल तेव्हा मी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला शेअर करते. तशाच पद्धतीने आता हे जे आहेत किमती वगैरे सांगेन पुढे जाऊन मी तुम्हाला, पण बघा तुम्हाला कसं वाटतंय. कारण आपलं पोर्चमध्ये बाहेर ठेवणार वारं वगैरे, वारं म्हणते पाऊस वगैरे लागला, वारं किती मस्त येतं इकडून, वारं वगैरे थंड वारं वगैरे. हे 2500, 6200 आणि हे 4300. मग दाखवलं हे 150, 200ला आणि हे 150. हे दोन्ही 150. कोणतं बरं? छान आहे डिझाईन पण. मजबूत आहेत ना. तर शू रॅक जे आहे ते मी घेतलेलं नाही. मी का घेतलेलं नाही, कारण मी कन्फ्यूजमध्ये होते की नेमकं कुठलं काय करायला पाहिजे. आता तुमच्याकडनं आयडिया काय मिळत्या, फक्त मला लाकडी आणि लोखंडी व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही आयडिया असतील, तुम्ही काय घेतलेलं असेल, तुम्हाला वाटत असेल ऑनलाईन मिळतंय किंवा कुठं अवेलेबल कसं काय असेल, तर थोडंसं मला कमेंट करून जरूर सांगा. कारण दरवेळेला माझ्याकडनं गोंधळ होतो, घेऊन गेल्यानंतर ताई असं नव्हे असं कमेंट येतात. त्यापेक्षा म्हटलं ना की काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी आपण बाबा डबल म्हणजे घेऊ शकत नाही, रिटर्न देऊन आणू शकत नाही, त्या गोष्टी तुम्हालाच विचारलेल्या बऱ्या. तर नक्कीच सांगा की शू स्टँडसाठी काय करावं, कशा पद्धतीनं असावं. त्याच्यानंतर मला ना गौतम बुद्धांची मूर्ती जी आहे ती घ्यायची होती, जे शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातात. आपल्या घरामध्ये जागा आहे म्हणून म्हणलं एक मूर्ती घ्यावी. पण इथं बघते तर वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या मूर्ती, काही नृत्य करणाऱ्यातल्या आहेत, काही बाल अवस्थेतल्या आहेत आणि एकदम काही अशा शांत आशीर्वाद म्हणतात ना, जे रेग्युलर आपले गौतम बुद्ध दिसतात तशा मूर्ती आहेत. इथंही माझा तेच विचार सुरू होता की कशी असावी, कुठली असावी, कुठल्या कलरची असावी, कारण खूप साऱ्या व्हरायटी जेव्हा असतात तेव्हा कळत नाही. आणि हो, ज्यांना स्वामी महाराज पाहिजे असतील, हे समोर बघू शकता तुम्ही, स्वामी महाराजांच्या मूर्त्या आहेत 2, जवळजवळ 1600-1700 अशी काय तर त्यांनी प्राईस सांगितलेले आहेत. तशी पण मूर्ती पाहिजे असेल तर तुम्हाला इथं मिळेल. आता मी घ्यायला आले ते एक, पण मी बऱ्याचशा गोष्टी बघत पण होते, कारण कसं कुठंही आपल्याला काय मिळतं हे मला पण माहिती असणं गरजेचं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा माहिती होतं की बाबा अमुक अमुक गोष्ट तिथं मिळते. जसं मी आधी पण म्हणलेलं आहे की घेवो अगर ना घेवो, पण त्या गोष्टी तुम्हालाही कळतील की बाबा, आणि ज्यांना गरज आहे त्यांना फायदा होईल. बाकी तोरणं वगैरे मी एक घेतलेलं आहे, त्यातलं तोरण मला खूप आवडलं आणि रेट पण खूप छान आहेत. अगदी म्हणतात ना, बाहेरच्या साईडला मी रेट 900, 1000 बघितलेले रेट इथं जवळजवळ निम्म्यापेक्षा कमी किमतीनं आहेत. सोबत ज्यांना घर सजवायचं असेल वगैरे, काही डेकोरेटिव्ह पीस, काही गिफ्ट वगैरे द्यायचे असेल तर हे बेस्ट आहे आणि रेट पण चांगले आहेत. म्हणजे आता जसं मी काही मॉलमध्ये गेल्यानंतर प्राईस बघितलेल्या होत्या, ऑनलाईन प्राईस बघितलेल्या होत्या, त्या हिशोबानं इथं पण बघते. कारण जसं घराचं काम सुरू झाले तसं सर्चिंग भरपूर करत असते. मग ते गुगलला असू दे किंवा कुठल्या साईडला असू दे किंवा लोकल मार्केटमध्ये असू दे, बऱ्यापैकी मला रेट छान वाटले. आणि हो, आता काय बऱ्याचशा कमेंट येतील की दुकानाचं नाव वगैरे, तर सॉरी, मी वरती नाव बघितलेलं नाही, पण जेव्हा कधी जाईन तेव्हा मी स्क्रीनशॉट तुम्हाला नक्की देईन. ज्यांना गरज असेल त्यांनी सांगा मला की बाबा ताई या दुकानाचं नाव वगैरे सांग. सो काल कमेंट होत्या, मला त्या लिक्विडची लिंक मागितलेली आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिक्विडची लिंक जी आहे ती मी देत आहे. काल माझ्याकडून एक चूक झालेली होती, बोलताना एक गोष्ट बोलली की मी पितळेचे कॉईन म्हणाय सोडून तांब्याचे म्हणलेले होते. तर पितळेचे कॉईन आणि पितळेची डिश किंवा नसेल तर तांब्याची, अशा पद्धतीने घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये ते पुजायचं आहे. कधी कधी गडबडीमध्ये होतं, पण तुम्ही समजून घेता, नो टेन्शन. मी आलेले आहे आधीच्या घरी. आधीच्या घरी आल्यानंतर आत घर तर व्यवस्थित आहे बाबा, त्याने सगळं व्यवस्थित हे ठेवलेलं आहे, पण इथं ना झाडांचं आणि ते दार बघितलं ना खूप असंही वाटतं. कारण का मी होती तेव्हा भरपूर सारी झाडं, सगळीकडे हिरवळ वगैरे. आणि बघा हे आपलं जे रेग्युलर झाड होतं ना, त्याचं तर पूर्ण अवस्था सांगायला नको. म्हणजे अशा काही गोष्टी ज्या असतात आपण खूप जतन केलेल्या असतात ना, एकदम छानपणे अगदी हृदयातून आपण म्हणतो ना की जसं आपण बाळाला हे करतो तशा पद्धतीने, ज्यावेळेला त्याची अशी अवस्था बघतो ना, तर त्यावेळेला खूप टेन्शन होतं. तसं ते तुमच्या दादा म्हणतात हे उपसून न्यायचं, पण ते उपसून न्यायच्या पण लायकीचं राहिलेलं नाही. कोणीतरी कट केलेलं आहे ते झाड किंवा सगळं काढून बहुतेक नेलेलं आहे, तोडून. काय झालं नेमकं ते कळलेलं नाही मला, मी अजून चौकशी करणार आहे ते कोणी तोडले, काय तोडले. त्याच्यानंतर आम्ही उजळाईवाडीत आलो. अख्खं कोल्हापूर सोडलं आणि उजळाईवाडीत आलो.
खूप छान असं शॉप आहे जिथं आम्हाला ना बूट खूप छान आणि चांगल्या किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये मिळालेले आहेत. हे बूट घेण्यामागचं कारण म्हणजे तुमच्या दादांचं जवळजवळ आता 2 वर्ष होऊन गेली बूटच घेतलेले नव्हते. त्यामुळे म्हटलं एकच बूट आता सगळं ते झिजल्यागच झाले, एक तुम्हाला घ्या. दुसरं आरूसाठी पाहिजे होतं, कशाला ते पण सांगेन. आणि मग चपल्या मेन म्हणजे सांगते, मला एकटीलाच होती चप्पल. बाकी आरूनं ना सगळ्यांच्या चपल्यांची वाट लावलेली होती. कुणालाही घरात घालायला चप्पल ठेवली नाही पोरानं. जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या अशा बाहेर फिरून फिरून. आणि तुम्हाला माहीत आहे चपल्या टिकवण्यासाठी आरू जो आहे तो एक नंबर बेकार आहे. स्वतःच्या पण तोडणार, दुसऱ्याच्या पण. आता घरामध्ये फक्त माझी एक चप्पल आहे, तुमच्या दादाची, चिवची, स्वतःची, सगळ्यांच्या तोडून वाट लावलेली आहे. नाही तर भाजीपाला रे देवा, भाजीपाला आणलाय. आईस्क्रीम आणली की शेरूला. चला काय पाहिजे ना, काय पाहिजे घ्या. कुठं आणले 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 चल भाई वडून घे बाबा. देवा देवा देवा, अरे देऊया देऊया देऊया. ठीक आहे ठीक आहे. हे काय लहान पोरागत झाले. चला सोड रे भैया. हे धर रे भैया, तू धर रे. हां हां ऐक, आणले 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 ग बाईचं, माझ्या बाईला माझ्या आणले आणले आणलं या आणलं या आणले. चल अगं आणले ग, चल य य य आणलंय. चल अरे जाऊ तरी शेर माझे बाबू, जाऊ दे ग आई. ग नक्क्या बिक्या किती लागते ते, वच करते हा. काय पाहिजे द्यायचं की. खाऊ खाल्ली का, जेवण केलीस. आ भांड्यांकडे आवाज आहे आता किचन मध्ये. तू मात्र काय येऊ दे न झालता. मी पटपट दाखवते. एक म्हणजे बूट आणलेले आहे. हे बूट का आणलेले आहेत, जसं तुम्ही बघताय की आरुणा नुसता बॅट अँड बॉल करायला लागलाय सोबत. आता पप्पाला ना बऱ्यापैकी सुट्टी पण आहे. मग त्या ह्याच्यात ते म्हणायला लागलेत की मी घेऊन जाईन त्याला, आणि त्याच्याबरोबर पण खेळेल, मुलातली पण. म्हणजे त्याचं बॅटबॉल जे खेळायचं आहे त्याला, त्याच्या संदर्भात त्याला जे काय करायचं ते करू दे म्हणतात. त्याच्यासाठी ते बूट आणलेले आहेत. तर हे आरूचे बूट आहेत, आरूनं जसं सांगितलं त्या हिशोबाने. आणि हे दादाचे तुमच्या बूट आहेत. सकाळी पळायला जाणार आहेत. आता बघूया, वजन कमी झालंय आणि वरनं पळून कमी करणार आहे वाटतं. पण असं स्टॅमिना राहतो, पळलेलं चांगलं आहे. आम्हाला पण बघूया, जायचं झालं तर आम्ही पण जातो. नाही बाई, मला नाही बूट आवडत. असं सिम्पल पळायचं. तर हे पळणं बिळणं नाही बाबा, आपण चालणार आहे, व्यायाम करेन. ह्या किट्टोला रेग्युलर चपल्या नाहीच माझ्यामध्ये. पूजेपासून दिदीला चपल्या नाही तर आमच्यात अडकवून सगळं माझं सँडल वगैरे सगळं वापरते. तर हे दीदीसाठी रेग्युलर चप्पल आणलेले आहेत. हे तुमच्या दादाच्या आवडीची बैराटी, हे खूप आवडते. आरूची वाटते. रेग्युलरच्या चपल्याच नाही आहेत, काय कोणाच्या कोण पण वापरते, तोडून टाकले. हे तर सगळ्यांच्या चपल्या तोडते. मी जसं तुम्हाला म्हटलं ना, आरूचे खोडच येत आहे. सगळ्यांच्या चपल्याना आरू तोडतो. आणि ती एक आहे आणि ही एक. आरूला एवढी मोठी, आरूला एवढी मोठी, आरूला बघू. नाही रे, मला आरू पप्पाची तुझी कसं काय सेम असं म्हटलं जातं बघा. बापाची चप्पल लेकाला यायला लागली की. हा कपडे बघा ना, हा जो ड्रेस आहे ना पप्पाचा आहे. एवढ्या लवकर कसं हे मोठं होतंय. पुढे ढकल ना, एवढंच करतोय आम्हाला. थोडस मोठं आहे. पप्पाची चप्पल यायला लागल्या. ते शॉपिंग बोर्ड आणलाय. हा क्वालिटीचा आहे आणि त्या ताई म्हणल्या ब्रँडचा आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास वापरा म्हटलं. पण हे असं काय आहे काळं काळं बहुतेक ते हे झालंय वाटतं, धूळ. तर हा कितीला, 230ला का 250? 320 प्राईज आहे याच्यावरती. पण बहुतेक त्याने आम्हाला 210 रुपयाला काय तर दिलेलं आहे. हे बघा, याला क्रॅच वगैरे पडत नाहीत म्हणलेले आहेत त्या. पण माझा जो होता ना लाकडी होता. पण तो काय झाला ना की जेव्हा आपण गबाळ सगळं वरती ठेवलं ना, त्याला गेला मधनं तडा.
2 भाग झाले नाहीत का? भिजला लाकडी होता तो, हा पावसात भिजला, काय झाला, गेला तडा, त्यामुळे तो खराब झाला. माझ्या मते तो 2 वर्ष होऊन गेले त्याला घेऊन आपण. तर आता हा आहे चॉपिंग बोर्ड. प्लेटा आणलेल्या आहेत 25ला एक ना, 20ला एक. आपली कुंड्या ज्या आहेत ना त्या कुंड्याखाली हे ठेवायच्यात प्लेटा. कितीला? 35ला एक काय? ही 35ला एक बसलेली आहे आणि ती 20ला एक. ही एक आणलेलं होतं, हे मला खूप आवडतं. मी परवा बघितलेलं होतं माधवा रोडला, 250 रुपये त्यांनी सांगितलं त्या घंटीला, ज्याला 5च फक्त होत्या. सिंगल माधवा रोडला जे होतं त्याला फक्त 5 होत्या, त्याला त्याने 250 रुपये सांगितलं. आणि हे जे आहे ना याला बघा तुम्ही आता किती आहे. हे गुंता होतं, त्यामुळे मला आहे ना हे धुताना वगैरे जरा नाजूक वाटतं, पण आवाज येतो ना, खूप आवडतं मला. आपल्या घरामध्ये एक होतं, आरुण केला त्याचा कारभार. किती आवाज येतो ना. हे वायव्य कोपऱ्यात बांधतात असं म्हणलं जातं, पण का कोणास ठाऊक याचा आवाज बघा ना किती. एखाद्याला इरिटेट वाटेल, पण ज्याच्यात आहे, ज्यांना ऐकलेलं आहे त्यांना खूप बरं वाटतं. वारं आले की आपलं असं म्हणलं जातं की हे ज्या वाजल्यानंतर दोष जे असतात ते निघून जातात. एक पॉझिटिव्ह ऊर्जा जे आहे ते निर्माण करते. 320ला बसलं आणि ते 250ला फायनल 250 म्हणलेलं, फक्त 5च घंटे होते त्यात. एवढं हे एवढं फक्त. तुम्ही बघा रेट बऱ्याच जागी वेगवेगळे असतात. एवढ्या भयंकर किमती. मी म्हणले एवढं काय आहे ह्यानी. आणि तिथं बघितल्यानंतर जवळजवळ मला हे 900 रुपयाला सांगितलेलं होतं हे तोरण तिथं शॉपमध्ये. आपल्या पूजेच्या वेळेला गेलं तेव्हा. आणि हेच तोरण इथं मला 350ला बसलेलं आहे. म्हणजे फरक किती आहे बघू शकता. तर हे 350 हे मी देवघरासाठी आणलेलं आहे. मी जसं तुम्हाला म्हटलेलं तुम्हाला देवघराला तोरण पाहिजे. फक्त आमचं तिथलं काम काय राहिलं की तिथं आम्हाला एक ग्लास टाकून घ्यायची होती, पण ते आता होम थिएटरच्या ग्लासा जेव्हा येतील तेव्हा त्याच्याबरोबर ती पण ग्लास येईल, त्यामुळे मी थांबलेले होते. पण आता दिलेलं आहे ऑर्डर, बघूया. तर हे आहे तोरण. व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.